इथे मी भाजी बनवते आहे राजवीच्या आणि दिशाच्या डब्यासाठी. हो ना, राजूला खोकला आला. बघा चपाती पण इथे रेडी झालेली आहे. तर राजूचा डबा भरते. इथं मी भाजी भरली फ्लॉवरची. इथं आहे काकडी, एक चपाती आणि दुसरा त्याच्यामध्ये फक्त मी रोल दिलेले आहेत. छान चपातीचे रोल दिलेले आहेत जाम लावून. ते शॉर्ट ब्रेकसाठी आणि हे लॉंग ब्रेकसाठी डबा भरलेला आहे. चला तर आता त्याचा डबा मी तिच्या बॅगमध्ये भरते. तिचा डबा आता तिच्या बॅगमध्ये भरते आणि तिला तयार करते. तर बघा राजवी आता चालली शाळेमध्ये आहे ना राजवी, आणि नमस्कार करते ती देवाला. अरे बापरे, गॉड ब्लेस यू. सुखी बाय. स्कूलला चालली बाय. कसं आहे मंडळी, मस्त मजेत ना. तर छानशा दिवसाची छानशी सुरुवात. तर आज आहे फ्रायडे, तर आज माझा असतो उपवास. तर मी आज उपवास धरलेला आहे फ्रायडेचा. तर मी ॲक्च्युली तुळजापूरला गेलेले होते मागच्या आठवड्यामध्ये, पण तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला नव्हता. तर मी तिथे जाऊन आले. तर तिथून जाऊन आल्यानंतर मग मी देवीसाठी नैवेद्य करणार होते, पण म्हटलं शुक्रवारच्याच दिवशी मी गेलेले होते, त्याच्यामुळे मग म्हटलं नेक्स्ट फ्रायडेच्या दिवशी, ज्या दिवशी आपला उपवास पण असतो त्या दिवशी केलं तर बरं पडेल. म्हणून मी आज उपवास पण धरलेला आहे आणि त्यांच्यासाठी मी नैवेद्य पण करणार आहे, देवीसाठी नैवेद्य पण करणार आहे. तर बघा मी आज सकाळी सगळं आवरलं, मी तुम्हाला दाखवलं तसं. राजवीचं शाळेत गेलेली आहे, तिला असं दुपारी आता 3-3:30पर्यंत ती येईन. आणि दिशा पण गेलेली आहे कॉलेजला आणि तिचे क्लासेस पण असतात, तर त्यासाठी ती गेलेली आहे. तर आता ती दुपारी येईल आणि तोपर्यंत मी माझी पूजा वगैरे करून घेतलेली आहे. आणि तर बाकीचा स्वयंपाक वगैरे करायचा आहे, तर तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि कसं करणार आहे ते पण दाखवणार आहे. तर मी आता एक छोटीशी रांगोळी काढलेली आहे, ते तुमच्यासोबत शेअर मला करायची आहे. आणि थोडीशी मांडणी पण केलेली आहे पूजेची, ते पण दाखवणार आहे. चला, तर तुम्ही बघू शकता इथं छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि वारं खूप आहे, त्याच्यामुळे बघा रांगोळी थोडीशी बोलेपर्यंत तर ती वाऱ्यामुळं थोडीशी सुटसुटीत पण झालेली आहे. तर इथे मी छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि पाऊस येतो त्याच्यामुळे मी जास्त मोठी रांगोळी काढलेली नाही आहे, पावसाचं सीझन असल्यामुळे. तर हे अशी छान रांगोळी काढलेली आहे. तर आता मी आले घरामध्ये, तुम्हाला दाखवायचं आहे की मी मांडणी कशी केलेली आहे पूजेची, ते पण दाखवते तुम्हाला. आणि ॲक्च्युली आज मी वैभवलक्ष्मीचे पण व्रत करत असते, तर दरवर्षी मी करत असते. तर आता मी तुमच्यासोबत ते शेअर पण करणार आहे. तर मी अशी मांडणी केलेली आहे माझ्या पद्धतीने, तर ते पण बघा. हे माझं देवघर आहे आणि त्या शेजारीच मी लक्ष्मीची मांडणी केलेली आहे, तुम्ही बघू शकता. इथे छोटीशी रांगोळी काढली मी. त्याच्यानंतर इथे ही पूजा मांडणी करून ठेवलेली आहे. आता पूजा करायची आहे मला, अशा पद्धतीने आहे. ही मूर्ती आहे लक्ष्मीची. श्रीयंत्र आणि आता मी मांडलेलं आहे. तर आता माझी पूजा झालेली आहे आणि मी बसली आहे. तर आता मला उपवास आहे, तर मग काहीतरी घेतलं पाहिजे, म्हणून बघा मी कॉफी घेतलेली आहे. तर या कॉफी प्यायला तुम्हीसुद्धा. मस्त मी आता कॉफी घेते आणि तुम्ही बघत राहा व्हिडिओ. छान झाले. A few moments later. तर आता झालं आहे राजवीचा शाळेचा वेळ, शाळा सुटण्याची वेळ. तर मी चालली तिला आणायला. तर चला मी तुम्हाला दाखवते तसं ती आजचा दिवस काय केलं आहे तिने शाळेमध्ये, ते सगळं दाखवते तुम्हाला. चला. तर राजूला अजून वेळ आहे, ती शाळा सुटायला 1-5 मिनटं अजून शिल्लक आहेत. आणि कसं होतं, इतके गर्दी असते ना आतमध्ये जायला, तर आम्हाला गर्दी असल्यामुळे पटकन जातच येत नाही तिच्या क्लासपर्यंत किंवा तिच्या टीचरपर्यंत, जिथे त्या थांबलेल्या असतात तिथपर्यंत. त्याच्यामुळे मग आम्ही बसलो, 1-5 मिनटं बसलो बाहेर. तशी सुटली, टाईम झाला की आम्ही लगेच तिला घ्यायला जाऊ आणि तसं तुम्हाला दाखवू.
मस्त मी पुरणपोळीसाठी स्वयंपाक बनवते आहे. तर आता आपलं बघा हे पुरण मस्त झालेलं आहे. आणि इकडे बघा मी हा मसाला पण भाजून घेते आमटीसाठी. तर साईड बाय साईड मी कुकर पण लावलेला आहे. कुकरला भात पण झालेला आहे. आणि आता मेथीची भाजी पण करणार आहे. बाकी सगळं स्वयंपाक मी तुम्हाला दाखवते. इथं हाय. राजवी मला हेल्प करते बघा स्वयंपाक करायला. माझी मम्मी आहे ना, माझे पुणे बनवते माझ्यासाठी. पुरणपोळी बनवते. राजूला खूप आवडते पुरणपोळी. आहे ना, आवडते आवडते. पुरणपोळी आवडते ना राजू? हां, पुरणपोळी आवडते राजूला, त्यामुळे म्हणते. खूप छान लागते. हो. आता चॉकलेट खाल्लाय. हा. तर बघा इथे मेथीची भाजी बनवते मी. मग आपला मसाला पण छान भाजून झालेला आहे. तर थंड झालं की मी बारीक करणार त्याला मिक्सरमध्ये. बघा मस्त आमटीला मी आता फोडणी देते. मी आपलं पीठ आहे ते चांगलं मळून ठेवलेलं आहे. आणि इथं मी 1-2 तासभर बघा पाण्यात भिजवून ठेवलेलं होतं. असं पाण्यात भिजवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला असं छान मळून घ्यायचं आहे. म्हणजे कसं होतं आपल्या पुरणपोळ्या खूप छान होतात. तर तुम्हाला दाखवते मी तसं. आता एक मी काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये आणि छान त्याला मळून घेणार आहे. असं छान आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि एकदम मऊ करून घ्यायचं आहे. तर बघा मी स्वयंपाक जो काय केला तो तुमच्यासोबत मी थोडं क्लिप्समध्ये शेअर केलेला आहे. तर मी आता पूर्ण स्वयंपाक दाखवते फायनल कसं झालेलं आहे. तर बघा तर इथे बघा आमटी झालेली आहे आणि इथे आहे मेथीची भाजी. त्याच्यानंतर इथे आहे भात. इथे भात केलेला आहे. त्याच्यानंतर इथे बघा पापड आहे, कुरडई आहे, नाचणीचे पापड हे खाली आहेत हे असे. तर हे पण भाजून घेतलेलं आहे, छान तळून पण घेतलेलं आहे. आणि इथे बघा आपल्या मस्त अशा ह्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत बघा. तर आपल्या ह्या पुरणपोळ्या पण झालेल्या आहेत. आता मी नैवेद्य दाखवणार आहे देवासाठी. ही चपाती होती ती दुपारची होती शिल्लक राहिलेली. तर आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे बघा. आणि संध्याकाळचे वाजले 7 ते 7 वाजता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. मी बरोबर 5 वाजता 4:30-5 दरम्यान मी सुरुवात केलेली होती. तर सगळं स्वयंपाक माझं काही आधीच तयारी काही झालेली नव्हती. तर मी सगळी हळूहळू तयारी केली आणि पटकन झाली पण. आणि जेवण काही आमचं संध्याकाळी 7 वाजता असते, त्यामुळं स्वयंपाक झालेला आहे 7 वाजता. आपण पटकन देवीला नैवेद्य दाखवणार आणि आम्ही माझा उपवास पण माझं सोडून देणार. आणि असा आजचा दिवस छान गेलेला आहे. तर तो कसा वाटला तुम्हाला त्याला मला नक्कीच कमेंट करून सांगा.
तर आजचा पूर्ण दिवस मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आजची पूर्ण ॲक्टिव्हिटी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. तर राजूला आणणं, तिचा डब्बा काय मी बनवलं, त्याच्यानंतर तिचं शाळेत घेऊन आले, त्याच्यानंतर मी पोळ्याचा स्वयंपाक केला आणि आज वैभव लक्ष्मीचं माझं व्रत होतं ते पण मी पूर्ण केलेलं आहे. तर आज पहिला दिवस होता माझा. तर असं आहे सगळं. तर व्हिडिओला मी इथे सेंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.